नमो भगवते वासुदेवाय। पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्प्रपराशं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपालं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वाहतिदगालमन्या अस्मद्गुरुं सन्ततमानतन्तु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमामि ईश्वरं गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माये बाप मानयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा, ज्यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा ग्रंथ आपण पाहतो. अमृतानुभवाचं हे नवं प्रकरण जीवनमुक्ती कथन सुरू आहे. काल आपण 50व्या पर्यंत पाहिलं. 50व्या मध्ये ज्ञानोबांनी आपल्याला जो जीवनमुक्त महात्मा असतो, आत्मस्थितीत असतो, ज्याला आत्मस्थिती प्राप्त झाली, ज्याला आत्मा प्राप्त झालेला आहे, आत्मा प्राप्तच आहे, प्राप्त झाला म्हणणं हे सुद्धा गौण आहे. तेव्हा प्राप्ताची प्राप्ती त्यांना झालेली आहे. आपल्याला प्राप्त असून अप्राप्त येतो. तेव्हा ज्ञानोबा काल सांगत होते की अशा सत्पुरुषाने, अशा महात्म्याने भक्ती केली किंवा न केली तरी तो भक्तीतच आहे. आपल्याला भक्ती करावी लागते. भक्ती केल्याने भगवान प्रसन्न होतो आणि आपल्या पापांचं निर्धारण करतो, पाप नष्ट करतो, तो आपला अंतःकरण शुद्ध करतो.
म्हणून भगवंताचं नाव घेणं त्याच्यामध्ये कंटाळा नसावा. जसा आपण दररोज जमलो दिगंबरा दिगंबरा ही दोन म्हणतो. किती वेळ आपण ही दोन म्हटलं तरी कंटाळा यायला नको. त्याच्याबद्दल आपल्याला वीट यायला नको, तिरस्कार नको. थोडस जरी असं वाटलं की काय लावलं बायांनी दिगंबरा दररोज, असा तुमच्या डोक्यामध्ये थोडासा जरी वक्र विचार आला तर गेलं पुण्य सगळं. म्हणून भगवंताच्या नावाचा कधीही चित्कारा करू नये. त्याच्याने पुण्य वाढत, पाप नश होत. बरोबर उजेड आला अंधार दूर जातो की तसं पुण्य वाढलं की पाप नाश होत. तेव्हा कर्माच्या ज्योती भिजून भक्ती केली किंवा न केली तरी तो जीवनमुक्त महात्मा भक्तीच करतो, किंवा भक्ती न केली तरी भक्तीच आहे असं समजावं असं ज्ञानोबा आपल्याला का सांगत होते. जगामध्ये संसार करणारे जे लोक आहेत, संसारच करणारे जे आहेत, नुसतं संसार करणारे नाही, फक्त संसार करतात ते, बाकीचे करत नाही, असे जे जीव आहेत किंवा अशी जी माणसं आहेत, ज्ञानोबा त्यांना पामेर म्हटलेले. त्यांना क्षुद्र जीव येते इतर प्राण्यांसारखे. इतर प्राणी काही विचारांना काही भक्ती नाही, काही नाही, काहीच करू शकत नाही. ज्ञानोबा सांगणारे तेव्हा केवळ संसार करू नका. संसार करत असताना संसाराच्या साक्षात भगवंताचे नाव ते घ्या, कमी असे ज्ञानोबा आपल्याला सांगणार. परंतु एवढ्याने परमार्थ पूर्ण होणार नाही. परमेश्वराचं केवळ नुसतं नाम देत बसला, नामाशक्ती आहे, परंतु नामाशक्ती तेव्हा येते की जेव्हा अंतकरण शुद्ध होत. अंतरंगामध्ये शुद्धी नाही, मुखाने तोंडाने जप करून झाला काही उपयोगात. तेव्हा ज्ञानोबा आज आपल्याला फार वेगळा असा विचार सांगतायत. पाहता 51 युगे ह्याची तशी अशी किती जरी वेळ वाचली तरी आपल्याला कळणारी नाही. आणि अतिशय सोपे शब्द आहेत. विषय सोपा आहे, परंतु त्या विषयामध्ये दर्जेला जो अर्थ आहे तो गहन आहे. आज काय लग्न त्यांना देवा सद्बुद्धी दिली. आजची जी ओळी सांगताय ती ओळी ऐका. येईल का नाही कोणा जानवा सांगताय. म्हणून ऐकायला आलं का? अरे तिकडे ऐकायला आलं मागे. म्हणून उपनिषदे ज्यावेळी आपल्याला ओळी सांगलेल्या तुम्हाला तिकडे ऐकायला. म्हणून उपनिषदे दशे येती मुंडे. म्हणून उपनिषदे दशे येती मुंडे. मुंडाची विषदे स्तोत्रे होती. नमस्ते बघा मला आठवला. म्हणून उपनिषदे दशे येती मुंडे
निंदाची विषदे स्तोत्रे होती. म्हणून उपनिषदे दशेती निंदे, निंदाची विषदे स्तोत्रे होती. कळलं काय थोडंफार कळ. निंदा स्तुती वगैरे काहीतरी आहे. फार महत्वाची उमेद. आपली जी उपनिषद काय करावं आहे, किती वेळ लागेल. उपनिषदे म्हणून उपनिषदे दशेती निंदे, निंदाच विषदे स्तोत्रे होती. निंदाच विषदे स्तोत्रे होती. अशी किती वेळी आपण वाचले तरी त्याचा अर्थ नाही. अरे बस ना बाबा, म्हणाले आपली जी उपनिषद आहे, उपनिषद म्हणजे वेदांताचं तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ. विषद म्हणजे सांगणारे. तेव्हा वेदांताचा सारभूत अर्थ सांगणारे जे ग्रंथ आहेत आपले, संपूर्ण सगळे उपनिषद करतात. 300-350 उपनिषद आहेत. त्यातल्या त्यात साधारणतः अभ्यासासाठी वेदांचं तत्वज्ञान कळावं म्हणून 10 उपनिषद महत्वाची आहेत. दशोपनिषदे ही सगळी उपनिषद त्या परब्रह्म परमात्म्याचं वर्णन करणारी आहे, आत्म्याचं वर्णन करणारी आहे, ब्रह्माचं वर्णन करणारी आहे. आता ब्रह्माचं, परब्रह्माचं, आत्म्याचं, परमात्म्याचं वर्णन करणं म्हणजे निंदा नव्हे. परंतु ज्ञानोबा आपल्याला आता इथं असं सांगताय की उपनिषदांनी ज्या परमात्म्याचं, ज्या परब्रह्माचं वर्णन केलं, आता वर्णन करण्याच्या 2 पद्धती आहेत. वर्णन करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक विधियुक्त वर्णन आणि निषेधयुक्त वर्णन. विधियुक्त वर्णन आणि निषेध म्हणून वर्णन करणं हे वर्णनच आहे ते. तेव्हा विधियुक्त वर्णनामध्ये स्तुती असते आणि निषिद्ध जे वर्णन असतं त्याच्यामध्ये नकारार्थी वर्णन असतं, अकारार्थी नकारार्थी वर्णन असतं. आहे ती स्तुतीच. पण ती ज्ञानोबा असं आपल्याला सांगलेले त्या आत्म्याचं तुम्ही वर्णन करता, परमात्म्याचं, ब्रह्माचं वर्णन करून राहिले. हे उपनिषदांमुळे तुम्ही आत्मस्वरूपाचं वर्णन करत असताना ते तुम्ही विधीने करा, नाहीतर निषिद्ध अकारार्थी नकारार्थी वर्णन करा. तसे करा. आत्म्याचं वर्णनच होत नाही ना. की आता आपण पाहून आलो ना, आत्मा वर्णनातीत आहे ना, तिथं कुठले शब्द लागू होत नाही. मग जिथे कुठले शब्द लागू नाहीये, तिथं वर्णन होऊ शकत नाही ज्याचं,
आणि तुम्ही त्याचं वर्णन करून राहिले शब्दांनी. मग ज्या शब्दांनी तुम्ही त्या आत्म्याचं वर्णन करता ते आत्म्याला कसं पटेल? उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण सांगतो. त्याला बसले भाऊ माणसा समोर द्यायला वेळी पण आहे. ध्यानावर समजायले समजा एक चांगला संभावित विषय. संभावित म्हणजे सज्जन मनुष्य. एका सज्जन मनुष्याला आपल्या समोर उभं केलं. कसं आहे? संभावित आहे, सज्जन आहे, चांगला आहे. आणि तुमच्याकडे उभं केल्यानंतर तुमच्यातला एक जण उठला आणि त्याचा परिचय करून देतो. त्या माणसाचा परिचय तुम्हाला तो करून देतोय. आता तो परिचय कसा करतो पहा. हे जे ग्रस्त आहे ना तुमच्याकडे उभे, हे चोर नाही बर का, त्याला जोडत हे जे ग्रस्त आहेत ना हे पापी नाहीत बर का. तो म्हणेल मग काय कशासाठी आहे असं वर्णन करून द्याल माझं. सज्जन माणसाला तुम्ही जी असज्जनतेची लक्षण आहे ती नकारार्थी शब्द वापरून त्याचं वर्णन करून राहिले. त्यामुळे मला वाईट वाटेल काय कशासाठी मला असं वर्णन करून राहिले तुम्ही. तेव्हा हा मनुष्य बदमाश नाही बर का. अरे बापरे, असं जर त्या माणसाचं वर्णन सुरू केलं तर त्या माणसाला बोल वाटायचं. हे आहे नकारार्थी वर्णन. कारण जे तत्व त्याच्यामध्ये नाहीये ती तत्व तुम्ही नकार शब्द घालून तिथं वापरतात आणि तिचं वर्णन करतात. चोर नाही म्हणजे काय? अरे मग चोर नाही तर मग म्हणतं की सांग त्याला चोर नाही का. उलट त्याला दुःख झालं तिथं. तसंच या उपनिषदांनी काय केलं? आत्मा अस्पर्श आहे, आत्मा असंग आहे, आत्मा निर्विचार आहे, लोक शब्दांच्या पलीकडे आहे. कशाला वर्णन करतात असं? म्हणजे निंदा झाली ना त्या माणसाची, जशी ती त्या माणसाची निंदा झाली ती तशी नकारार्थी शब्दांनी तुम्ही ज्या परब्रह्माचं वर्णन करता त्या परब्रह्माला एकही शब्द लागू होत नाही. चांगले शब्द लागू होत नाही, वाईटही शब्द लागू होत नाही. त्याला शब्दांच्या पलीकडे आहे ना तो. मग शब्दांनी कशाला वर्णन करतात त्याचं हे जाणवा सांगतायत. म्हणून आत्म्याचं, परब्रह्माचं, ब्रह्माचं जे वर्णन आहे ते उपनिषद जेव्हा सांगतात की अयम काय म्हणतात उपनिषद अभिहित, आता त्याचं वर्णन करतात. कसं म्हणतात? सत्यम अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? सत्य आहे, अनंत आहे. विशेषण सांगून जातात मी, पण तरी सुद्धा ती लागू होती त्याला. तो म्हणतो मला ही तुमची विशेषण किंवा दूषण, विशेषण किंवा दूषण लागूच होत नाही मला. तुम्ही विशेषणांनी माझी स्तुती केली तरी निंदा आहे आणि दूषण लावली तरी स्तुती आहे माझी. कारण तो जीवमुक्त महात्मा जो आहे तो आत्मा आहे, तो आत्मा शब्दातीत आहे, शब्दांच्या पलीकडचा आहे.
आणि उपनिषदांना वेदांना तर शब्दांशिवाय वर्णनच करता येत नाही ना. ते शब्दांनी वर्णन करणार ना. तेव्हा आत्मा कसा मग अवाच्य, अवाच्य म्हणजे वाचेच्या पलीकडे येतो. वाचेने कळणारा नाही, वाचेने सांगता येत नाही आत्मा. आणि ज्या आत्म्याला वाचेनं सांगता येत नाही, वाणीनं सांगता येत नाही, शब्दांनी सांगता येत नाही, त्याला तुम्ही शब्दांनी वर्णन करून त्याला कसं वर्णन करून राहिले. म्हणून जाणू म्हणतात की त्या आत्म्याची निंदा झाली. कारण जे त्याला लागू होत नाही ते म्हणणं म्हणजे निंदा झाली ना. म्हणून उपनिषदांनी आमच्या आत्मस्वरूपाला किंवा ब्रह्मस्वरूपाला निंदा केलेली आहे. परंतु त्याला निंदेचे महत्व नाही त्या आत्म्याला, आणि स्तुतीचं महत्व स्तुती केली. समजा जसं त्याला म्हटलं की सत्यम अनंतम ब्रह्म, असं तिचे म्हटलं किंवा तो आत्मा कसा आहे म्हणे, तो आनंद स्वरूप आहे, तो प्रकाश स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे. ही जी आता शब्दावली सुरू झाली त्याचं वर्णन करणारी, आता ही स्तुती झाली त्याची. पण तो मला स्तुती आवडत नाही, निंदा आवडत नाही ना. मी निंदा आणि स्तुतीच्या पलीकडचा आहे. आम्हा माणसांना मात्र स्तुती आवडते, निंदा आवडत नाही. आपल्यामध्ये आपल्यामध्ये किती फरक आहे. आपली जर कोणी निंदा केली तर लगेच आपण चौथावून उठतो, आपल्याला वाईट वाटत. परंतु आत्म्याची निंदा करा आणि ते स्तुती करा, तो निंदा स्तुतीच्या पलीकडचा आहे. असं का व्हावं. आपल्याला कोणी काही म्हटलं की लगेच राग येतो, फणका येतो, लगेच धमका येतो. असं कसं बोलला ते, आणि त्या लोकांच्या समक्ष बोलला. अरे बापरे, साधं जरी बोललं गेलं कोणाला काही, आणि ते लोकांसमक्ष बोललं गेलं असं ना, तरी त्या माणसाला झटका येतो, वाईट वाटतं. याचा अर्थ असा त्यांचा जीवभाव पक्का आहे, देवभाव पक्का आहे. आम्ही जीवभावामध्ये बसले, मग मी देह आहे हाच आमचा समज आहे आता. आणि जोपर्यंत असा समज राहील तोपर्यंत आम्हाला निंदा तिरस्करणी वाटेल आणि स्तुती हा विषय वाटेल. लोकांनी आपली स्तुती करावी, गुणगान गावं आपलं, असं आपल्याला वाटतं. आणि कोणी निंदा केली रे केली की लगेच आपल्याला फणका येतो, झणका येतो, राग येतो, क्रोध येतो. क्रोध येणं हा आपला दुर्बळेपणा आहे. ज्याला ज्याला राग येतो असा काही ऐकल्याबरोबर समजून घ्यायचं, हा मनुष्य बघताच आशक्त आहे. आशक्त माणसं जशी काही त्यांना त्रास झाला की लगेच कळायला लागतं की नाही, तसं याची निंदा केली, याला काही एखादा शब्द म्हटला गेला, त्याने ऐकला की लगेच त्याला संताप येतो, त्याला क्रोध येतो, राग येतो. समजून घ्यायचं याची सहनशक्ती खलास झालेली. सहनशक्ती असली तर तो सहन करतो, आणि सहन होत नाही तर मग तो क्रोध करतो. पण क्रोध करण्याने एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा दुसऱ्यावर क्रोध करतो, रागवतो, संतप्त होतो, तापतो, तेव्हा तो जो क्रोध नावाचा विकार आहे तो आधी आपल्याला जाणून टाकतो, आपल्या बुद्धीला तो काळीमा लावतो, आणि नंतर मग दुसऱ्याला तो ते शब्द वापरून त्यालाही छाळ करतो, तो त्याला दुःख देतो. म्हणजे क्रोधामध्ये केवळ दुसऱ्याला दुःख होत असं नव्हे,
तर जो क्रोध स्वतः करणार आहे त्याच्याही आत्म्याला, त्याच्याही शरीराला, त्याच्याही बुद्धीला, मनाला, सगळ्यांना त्रास होतो. आणि ज्याला तो ज्याच्यावर क्रोध करतो त्यालाही त्रास होतो. म्हणून क्रोध हा विकार उभय पक्षी नाश करणारा आहे, दोघांचा नाश करतो तो. आपली बुद्धी किती चांगली असू दे आणि ती जर क्रोध येणारी असेल, राग येणारी असेल, संताप करणारी असेल, समजून घ्या तुमची बुद्धी काळी झालेली, कालिमा लागला तिला, स्वच्छ नाही ती बुद्धी. आणि विशेषतः साधकांना तरी अशी बुद्धी नसावी. कारण आम्हाला त्या भगवंताचं ज्ञान प्राप्त करायचं, त्या आधी तर त्या बुद्धीच्या साहाय्याने आम्हाला ते ज्ञान आता जमा करतो. आणि बुद्धी हे जे इंद्रिय आहेत ना, ते जितकं शुद्ध आणि सात्विक आणि स्वच्छ राहील तितकी ज्ञानाची प्रतिमा चांगली उमटे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी बुद्धी शुद्ध पाहिजे. मलिन बुद्धीने ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून जी पोरं नापास होतात, ज्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षामध्ये जेव्हा माणसं नापास होतात, याचा अर्थ असा की बुद्धी मलिन आहे. बळक्या बुद्धीने परीक्षेमध्ये जास्त यश मिळत नाही. असं जर आहे तर ती बुद्धी शुद्ध राहण्यासाठी हे विकार आपले जायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, निंदा, हे सगळे विकार जे आहेत ना, या विकारांनी आपल्या बुद्धीला काळिमा लागतो, बुद्धीची शक्ती कमी होऊन जाते. त्यामुळे म्हणून सांगून राहिले आपल्याला, क्रोध करू नका, रागवू नका. तुम्ही जर रागवले नाही तरी दुसरे तर तुमच्यावर रागवणारच. आता समजा आपण रागवतच नाही, काही केलं, कोणी किती काही बोललं तरी रागवायचं नाही, ही सहनशक्ती आहे. ही सहनशक्ती तुमची जितकी वाढेल, जितकी सहनशक्ती वाढेल तितके आपण भगवंताच्या जवळ जातो. बरं, सहनम सर्व दुःखानं, सगळ्या दुःखांना सहन करणं हे अलौकिक असं सामर्थ्य आहे. बाकी शरीराचं किती मोठं बळ असेल ना, काही बोलणं, जर सहनशक्ती नसेल तर काही बोलायची त्या शरीराचं सामर्थ्य. म्हणून म्हणतात हे सहन करा, नाहीतर मग ही आत्मस्थिती आपल्याला प्राप्त झालेली झाली एकदा सहनशक्तीने. त्या आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर तर मग कोणी निंदा करो नाही तर कोणी स्तुती करो. स्तुती आणि निंदा वास्तविक शब्दच आहे. शब्दाशिवाय काय असतं? त्या शिवी दिली तरी शब्द आहे आणि तुमची स्तुती केली, तुम्हाला चांगलं म्हटलं तरी शब्दच आहे. त्या शब्दांचा एवढा परिणाम आपल्या डोक्यावर व्हावा, या शब्दांच्या मुळे महान भांडण युद्ध झालेली आहेत. रामायण झालेली आहेत. दोघी काय म्हणाला होता? काय रामाने ती सीता घरात घातली, रावणाच्या घरी राहून आलेली सीता आणि त्याने घरात घेऊन घेतली. हे एवढं ऐकलं रामाने, प्रभू रामचंद्रांनी दोघांना घाटावर. अरे ती माणसं तशीच बोलणार. मग केवढं रामायण घडलं. त्या भगवंतांनी पाहिलं रामाकडून की अरे आपल्या विरुद्ध असं बोलतात हे, बोलणारा काय दर्जाचा होता ते तर पाहिले नाही, पण तो सीतेला म्हणणार झाला.
म्हणून त्यांनी रामाने पाहिलं की असे जर आपल्यावर येत असली तर या सीतेला आपण आता दुसरीकडे सोडून द्यायला पाहिजे. आणि म्हणून वाल्मिकीच्या आश्रमामध्ये परत म्हणून आले आणि तिथं ती बाळंतन झाली. हो, तात्पर्य असं की हे जे निंदा आणि स्तुती ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी भगवंताला सुद्धा आवडत नाही आणि त्या आत्म्याला आवडतच नाही. निंदा आवडत नाही, स्तुती आवडत नाही. त्याला निंदकान त्याची स्तुती करतो, गुणगान गातो, त्याच्या आत्म्या म्हणतो, तो भगवान म्हणतो, तो आत्मा म्हणतो, अरे तुम्ही काही म्हणू नका रे, तुम्ही फक्त माझं ध्यान करावे, तुमचं प्रेम द्या रे. प्रेम देण्यासाठी तुम्हाला शब्दच वापरले पाहिजे असं काही नाही. तुमच्या भावनेमधून मी ओळखतो तुम्ही कसे आहात. तुमच्या अंतकरणामध्ये जो भाव आहे ना, सद्भाव आहे ना, त्या सद्भावाला मी चाहतो, तो मला पाहिजे, तुमचे शब्द नको. अशा प्रकारचं ज्ञानवांचं म्हणणं आहे. आणि हे जे जीवनमुक्त महात्मे असतात त्यांना तर या निंदा आणि स्तुतीच्या तेही कोणीतरी गेले, कारण ते आत्मस्वरूपात असतात, आत्मस्वरूप त्यांना प्राप्त झालेले असतं. म्हणून आत्म्याला जे लागू होत नाही ते लागू करून त्याची स्तुती करणं म्हणजे त्याची निंदाच होते. किंवा त्याला चांगले शब्द वापरून उपाधी लावून शब्दांच्या उपाधीनं त्याची स्तुती केली तरी ती त्याला आवडत नाही. म्हणून आत्मस्थितीमध्ये असलेल्या सत्पुरुषांना हे समजतं. आम्हाला कळत आम्ही जीव भावात आहोत, देह भावात आहोत. देह भावात असलेल्या माणसाला स्तुती आवडते आणि निंदा आवडत नाही. म्हणून त्यानं आपल्याला सांगायले तुम्हाला आत्मस्थितीवरून प्राप्त व्हायची आहे, म्हणून आपल्याला ह्या निंदा आणि स्तुतीच्या गोष्टी आवडतात. आणखी एक गोष्ट विशेष महत्वाची अशी आहे, माणसाला स्तुती करणं खरोखर चांगले आहे. म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये सद्भाव असतो म्हणून तो स्तुती करतो, चांगले शब्द वापरतो. परंतु माणसाला निंदा ऐकणं फार आवडतं. बघा तुम्ही आता स्तुती करणं तर बरं आहे, पण दुसऱ्यांचे दोष, दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी ऐकण्यामध्ये ज्याला आनंद वाटतो, समजून घ्या याचे जे आहे चारित्र्य ते सुद्धा घाण आहे. ज्याला दोष ऐकणं आवडतं, निंदा ऐकणं आवडतं, समजून घ्या याचे अंतकरण दूषित आहे. म्हणून निंदा ऐकू नका, दोष कोणाचे ऐकू नका. कुठे दोष दर्शन चालला असेल, कोणी निंदा करत असेल कोणाची, त्याला सांगा बाबा मला काय ऐकायचं नाही, तू बंद तोंड तुझं. तिथंच त्याला तसं तोंड बंद करायला पाहिजे. तुझे ऐकणारे जे कोणी असतील ना त्यांना सांगत ना मला नाही आवडत नाही. साधकाची अशी युक्ती पाहिजे. आणि साधक जर निंदा ऐकत असेल आणि विशेषतः गुरुची जर निंदा होत असेल आणखी, मग महापापी येतो, महापापी. आपल्याला सांगायले की कमीत कमी साधकांनी स्तुती केली तरी चालेल, निंदा ऐकू नये. आणि त्याची स्तुती करायला सुरुवात झाली की निंदा ऐकण्याची गोडी लागून जाते. काय चालावं म्हणून त्यापेक्षा स्तुती करू नये, निंदाही ऐकू नये. बघा चुप राहावं, आपला भाव ठेवावा, भक्ती ठेवावी, अंतकरणामध्ये राहते असं ज्ञान आपल्याला सांगायला. म्हणून उपनिषदांनी जरी त्या परमात्म्याची स्तुती केली तरी ती त्या परमात्म्याला आवडत नाही. मग मला स्तुती करून काय करणार आहे ती, मी काय तसं आहे का, तिचे शब्द मला चालत नाही,
मी शब्दांच्या पलीकडे राहणार आहे. स्तुती आवडत नाही, निंदा आवडत नाही. निंदा ही शब्दच आहे, स्तुती शब्दच आहे, परंतु ते शब्दांच्या पलीकडे येत नव्हते. आता 52 मुलीमुळे हाच विचार जाणवा पुन्हा म्हणतायत का? म्हणून मुली अतिशय महत्वाची आहे. म्हणतात ना तरी निंदा स्तुती दोन्ही मौनासाठी जाती. ना तरी निंदा स्तुती दोन्ही मौनासाठी जाती. मौनी मौन आठी न बोलता बोली. ना तरी निंदा स्तुती दोन्ही मौनासाठी जाती. मौनी मौन आठी न बोलता बोली. ज्ञानवा वस्तुतः निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टी मौनाकडे जातात. मौन म्हणजे चूप होणं, गप्प होणं, न बोलणं. आपल्याच ब्रह्माचं तुम्ही स्तुतीगान केलं किंवा निंदा केली तरी ती निंदा आणि स्तुती त्या आत्म्याला, त्या परब्रह्माला लागू होत नाही. म्हणून तुमची केलेली स्तुती ही मौनासारखी वाटते. त्याला मौनामध्ये जसं चुपचाप राहतो ना माणूस, तेव्हा तुमच्या स्तुतीनं आणि तुमच्या निंदेनं त्या परमात्म्याला काहीही फायदा नाही, तोटा नाही. तो म्हणतो की हे सगळं मौन आहे माझ्या दृष्टीने. बोल रे तू किती बोल, मी ऐकतच नाही तर काय उपयोग. आपण ते ऐकून घेतो, आपल्या डोक्यामध्ये भरतो आणि आपल्याला त्रास होतो. का तुम्ही समजा आपल्याला कोणी शिवाय देऊन राहिला, आला तो आणि शिवाय देऊन राहिला कशा कशा, अशा वेळेला आता काय करायचं आपण? अशा वेळेला तिथे एखादा दगड असेल ना, दगड तो दगड पुढे ठेवायचा आपल्या पुढे आणि मनातल्या मनात म्हणायचं की हा जे बोलून राहिला ना ते त्या दगडाला बोलून राहिलाय. कल्पना करून पहा किती सोपं आहे. त्या निंदा आणि स्तुतीपासून दूर हटण्यासाठी एक लहानसा दगड कुठे पण सापडेल तुम्हाला, काय तो घ्यायचा आणि आपल्या पुढे ठेवून द्यायचा पुढे आणि चूप व्हायचा, डोळे लावून बसायचा आणि विचार करायचा की हा जो बोलून राहिला ना तो त्या दगडाला बोलून राहिलाय, मला काहीच नाही त्रास होत. तात्पर्य असं की आपण दगडासारखं व्हायचं, त्यावेळेला आपलं अंतःकरण असं घट्ट करून ठेवायचं दगडासारखं. ते स्वतः करता येत नाही आपल्याला, रागवतो पाळतो आपण, म्हणून दगड ठेवायचा प्रतीक म्हणून. असं दगडासारखं अंतःकरण जो करेल त्याला फार फायदा आहे हो या जगामध्ये. कठोर नाही तो कठोर कोणाच्या बाबतीत आहे, निंदा स्तुतीच्या बाबतीत कठोर आहे. देवीच्या बाबतीमध्ये, प्राण्यांच्या बाबतीमध्ये, गरिबांच्या बाबतीमध्ये अतिशय दयाळू होतो. म्हणून म्हणतात की त्यावेळेला म्हणून धारण करायचं. निंदा आणि स्तुती कोणी करायला लागला की चूप होऊन जायचा, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. आम्हाला भाग घेणं फार आवडतं आणि त्यातल्या त्या निंदा करत असेल ना तर त्याच्यामध्ये फार भाग घेणं आवडतं. आपले 2-4 शब्द त्याच्यामध्ये तो टाकून देतो. जो कोणी निंदा करत असेल तो मी असा आहे ना, तो असा आहे ना, तो असा आहे ना, तो असा आहे ना, असं आहे ना, मग आपले 2-4 शब्द याच्यामध्ये टाकून देतो. हा ऐकण्याला त्याच्यामध्ये जाऊन भेटतो. अहो तो तसाच आहे हो, मला माहिती तो तसाच आहे हो, हा याचे शब्द खूप बसला आणखीतो. दोनचा व्यवहार आहे याची अशोभनीय गोष्ट आहे, साधकाला शोभत नाही. साधक असा निर्मळ अंतःकरणाचा आहे आणि निर्मळ अंतःकरण तेव्हाच राहील की जेव्हा आपण हे निंदा आणि स्तुतीच्या
अलिप्त राहून असे ज्ञान म्हणतात. मौन व्हायला पाहिजे म्हणून ज्ञान म्हणतात ना तरी निंदा स्थिती दोन्ही मौनासाठी मौन मौनाठी न बोलता बोली. आणि ज्ञानोत्तर आपल्याला असं सांगतायत की जो मनुष्य मौन धारण करतो तो परमात्म्याचं स्वरूपच धारण करतो. मौनाने परमात्मा जवळ येतो आपल्या, कारण तो स्वतः मौनी आहे. आत्म्याला काही नाही, असंग आहे, तो बोलत नाही, चालत नाही, काही नाही, वाणी नाही, शब्द नाही, काहीच नाही तिथं. मग जर आपण मौन धारण केलं तर त्या मौनाने आपण त्या आत्म्याच्या स्थितीला जवळ येतो. पण आत्मा मौनी आहे, मग आत्म्यासारखं होतो ना आपण. बघावं किती सोपा उपाय झाला आता. आत्म्याजवळ जाण्यासाठी मौन धारण करणं सगळ्यात उत्तम. पण मौनाचे प्रकार आहेत महाराज. आता लोक मौन धारण करतात म्हणजे ते मौनात ते आम्ही विषयी बोलत नाही बरं का, शिकता. आता तुम्ही मौन धारण केलं म्हणजे बोलत नाही. पण तुम्हाला काही सांगायचं असलं तर मग त्या मौनी माणसाला काही सांगायचं असलं तर तो लिहून देतो. अरे काय झालं मौन काय मग तू जे तोंडाने बोलला असता ते तू आता हाताने लिहून दाखवतोय. शब्द जे शब्द तोंडाने गेले असते ते तू हाताने निर्माण केले. खरं काय झाला, ज्या इंद्रियातून ते शब्द बाहेर पडतात तोंडातून ते तोंडाच्या माध्यमातून न जाताना ते हाताच्या माध्यमातून आले. अर्थ काय झाला याचा, म्हणजे कुठल्या तरी इंद्रियाने तू बोलतोच आहे ना. हे मौन आहे. म्हणून वाणीचं जे मौन आहे ते बालिश आहे, बाल मौन आहे, बाळासारखं. जशी मुलं रुसतात टाईमवर मी बोलत आणि त्यांचं खरं मौन असत ते. जे पोरं रागवता आईवर, काही दिलं नाही, काही घेतलं नाही, काही केलं ते आईवर रुसतात, ते बोलत नाही. ते आता आईवर रुसून जे न बोलणं आहे ते बोलणं म्हणजे मौन झालं का आता. तसं हे जे लोक वाणीचं मौन धरतात आणि बाकी मग खाना खुणा लेखन वगैरे करून आपले विचार प्रगट करतात ते मौन खोटं सगळं. मौनासाठी आपल्या अंतःकरणामध्ये तो भावच येता कामा नये, तो शब्दच निर्माण होता कामा नये. म्हणजे परावाणीपर्यंत जायला पाहिजे ते मौन. शब्द पुढे निर्माण होतो परावाणीमध्ये. परेमध्ये स्फुरण होतात, परेतून ते मग पश्चिंतीत येतात, मध्यमेत येतात, नंतर मग वैखरीतून प्रगट होतात. मग फक्त वैखरीच मौन पकडलेलं आहे. मग बाकीच्या 3 वाणी तर सुरू आहे. कसलं मौन राहिलं हे तर आपला उपवास करण्यासारखं झालं. आमचा सोमवारचा उपवास आहे असो, मग काय फराळाला केलं, पुष्कळ केलं, हे केलं, ते केलं, हे केलं, हे केलं. अरे कसला उपवास हा, याला काय उपवास म्हणतं का. उपवास म्हणजे काही न खाणं, उपवास म्हणजे जवळ बसणं देवाच्या, विसरून जाणं, खाणं पिणं, तो उपवास आहे. खात बसणं याला का उपवास म्हणतात. आणि हो मी उपवासाचं खातोय, मग आणखी भयानक झालं. उपवास म्हणतो खातोय हे जसं विडंबन झालं तसं मौन सुद्धा आपलं विडंबन होऊन जात. वाणीचं मौन हे विडंबन आहे. खरं मौन जे आहे ते अंतःकरणापासूनच चूक निर्माण, कुठला भाव निर्माण होता कामा नये, त्या परीपासून स्फुरण निर्माण होता कामा नये. असं जे चूक होऊ नये ते खरं मौन आहे. म्हणून ज्यामुळे आपल्याला सांगताय की साधकांनी मौन पाळा. मौन पाळायचा अर्थ खरं मौन पाळा. म्हणजे तुमचा तो भाव सुद्धा, ती
शब्दशक्ती सुद्धा निर्माण होणार नाही असं म्हणून पळा. बघा, निंदा आणि स्तुती दोन्ही मौनापर्यंत जेव्हा जातात तेव्हा तो जो मौनी आहे तो मौनी परमात्मा स्वरूप गुरु स्वरूप होऊन जातो. हा सुंदर विचार आहे. बघा, आता हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. गुरुस्तु मौनम, गुरुस्तु मौनम व्याख्यानम, गुरुस्तु मौनम व्याख्यानम, शिष्यास्तु छिन्न संशयः, शिष्यास्तु छिन्न संशयः. हा म्हटले जात आहे. ते जे सद्गुरू असतात ते मौनाने तुमच्याशी बोलतात. त्याच्यात चूप असतात, वाणीचा उपयोग करत नाही ते, परंतु त्यांच्या मौनामधून जी अंतःकरणातली प्रेरणा आहे, जी भीती आहे ती प्रगट होते आणि त्या शिष्याचा जो संशय आहे, जी शंका आहे, तो जे काही विचारून राहिलेला आहे ती शंका नष्ट करून छिन्न संशय, त्याचा संशय छिन्न भिन्न जातो. म्हणून गुरुमध्ये ही शक्ती असते. गुरुनं प्रत्येक वेळेला व्याख्यान द्यायला पाहिजे आणि प्रवचनच करायला पाहिजे आणि बोलायलाच पाहिजे नव्हे. गुरुच तू बर का मौनम व्याख्यान, गुरुचं खरं मौन आहे व्याख्यान न देणं, न बोलणं. न बोलताना सुद्धा गुरु शिष्याचा संशय छिन्न भिन्न करून टाकतात आणि याची प्रचिती तर आम्हाला आलेली आहे. मी एकदा गुरु महाराजांकडे जेव्हा गेलो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न यायचे. आपण हे विचारू, ते विचारू, ते विचारू. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे एकदा. म्हणून मी काय केलं, तिथे गेल्यानंतर सगळं विसरून जायचो. तिथे गेल्यानंतर त्यांच्या पुढे बसलं की सगळं विसरून जायचं. अरे राव, अरे आपल्याला हे विचारत होतं महाराजांना, ते विचारत होतं, ते विचारत होतं, ते विचारत होतं. मग काय मी केलं, त्या कागदावर सगळे आपले जे विचारायचे प्रश्न होते ना ते 12 प्रश्न काढले. आपल्याला हा प्रश्न विचारायचा, हा प्रश्न विचारायचा, 12 प्रश्न. बघा काय गंमत झाली. 12 प्रश्नांचा तो कागद माझ्या खिशात ठेवला. ते घेत नसत कोणाचे असं काही. दिवसात बसायचं त्यांच्या पुढे आणि ते दिवसात बसलेले असायचे साधे. माझे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न तिथे बसलेले जे लोक होते त्यांनी हळूहळू विचारायला सुरुवात केली. बघा, आता त्यांना माहिती होतं का की यांच्या खिशामध्ये असे 12 प्रश्न यांनी घेऊन बांधलेले आणि नेमके तेच प्रश्न होते विचारायचे ते लोक. म्हणून आश्चर्य वाटायचं. आणि महाराज 1 किंवा 2 शब्दामध्ये त्याचं उत्तर देऊन मोकळं करायचे. 1 किंवा 2-4 शब्दामध्ये महाराज जास्त बोलत नसत, पण ते इतकं नेमकं बोलायचे की त्या 2-4 शब्दामध्ये त्या प्रश्नाचं सगळं उत्तर येऊन जायचं. अशी सगळी उत्तर मी तिथे महाराजांच्या तोंडी माहिती आणि बाहेर गेल्यानंतर तो कागद काढला. अरे आपल्याला एक प्रश्न विचारायचे होते ना महाराजांना, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला कळलेली आहेत. आपण न विचारताना आपल्याला सगळ्या प्रश्नाची उत्तर महाराजांनी दिलेली आहेत. हा काय चमत्कार झाला. तात्पर्य असं की गुरुंना मौनामध्ये हे सगळं कळत असत आणि त्या मौनामधून ते तुम्हाला बरोबर तुमचा जो संशय आहे, शंका आहे, संदेह आहे तो बरोबर फेडतात, काढून टाकतात. अशी शंका काढली तर मनुष्य, शंका जर मनामध्ये राहून गेली तर ती घर करते. जसं उंदीर घरात राहिला तर काय करतो, बिळ करतो.
तशी जर आपल्या मनामध्ये एखादी शंका आली साधनेबद्दल बाकी जगाच्या गोष्टी, जर आपल्या साधनेबद्दल आपल्या साधने संबंधी काही शंका संशय असले तर ती निघून जायला पाहिजे. शंका ती जर काढली गेली नाही, ती जर निघून गेली नाही तर ती आपल्या अंतःकरणामध्ये घर करते, मंदिरासारखं बोलते ती सारखी आणि वारंवार ठेवते मग आपल्याला. म्हणून आपल्या डोक्यामध्ये काही संशय आला, शंका आली की लगेच आपण ते गुरुकडून निवारण करून घ्यावं असं शास्त्र सांगतात. तेव्हा त्याने म्हणतात गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशया. गुरुला व्याख्यान देऊन त्या शिष्याचे संशय छेदण्याऐवजी मौनानेच ते त्याचे संशय दूर करतात, असा अनुभव आहे. तेव्हा मौन खरं मौन जे आहे ते मौन वाणीचं नाही. खरं मौन जे आहे ते वाणी पलीकडे जाणारं मौन आहे. वाणीच उत्पन्न होऊ द्यायची, विचारच उत्पन्न होऊ द्यायचा नाही, भावच उत्पन्न होऊ द्यायचा नाही, त्याला म्हणतात मौन. उद्याला येणारी जी ओवी आहे, एकनाथ महाराजांनी त्या मौनाचं फार सुंदर वर्णन केलेलं बा. वरी वरी दावी मिळवा कोप, कोकणी झाडी माझे पाप, शिकी सायुजिता दीप विषी सद्रूप दयाळवा. संत महात्म्यांनी खूप लिहून ठेवलेल्या मौनाबद्दल. गुरु कृपाळू असतात, दयाळू असतात आणि शिष्याचं जे काय म्हणणं आहे, जी अडचण आहे, जो संशय आहे तो निराकरण करून त्याला शुद्ध करतात, त्याला संशय रहित करतात. अशा प्रकारचा हा 52व्या ओवीतला आपला हा विषय आता संपलेला आहे. उद्याला 53वी ओवी येते आहे आणि 53वी ओवी फार सोपी आणि अतिशय महत्वाची ओवी आहे. उद्याला आपण ती संपूर्ण सत्संगाची वेळ संपलेली आहे. बरं, तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.